कधी ऐकलं असेल पोर्से केस वगैरे, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल पोर्से केस म्हटलं की सगळं हे सुरू होतं. पोर्से केस हे सुद्धा एक पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी खरोखर त्या कुटुंबामध्ये ते मध्य प्रदेशचे 2 मुलं होते जे IT इंजिनियर त्या ठिकाणी होते. पण त्या ठिकाणी पत्रकार बांधवांनी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना खरोखर त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. आणि आजही ती लोक त्यातली जवळपास 6 जो मेन गुन्हा होता तुम्ही त्या ठिकाणी मला करावा लागला. त्या तपास करत असताना त्या ठिकाणी मला जाणवलं की कुठले गुन्हा घडून द्या, अगदी कुठल्या प्रकारचा गुन्हा घडला साधारणतः त्याला एक 6 महिन्यात 7 महिन्यात 8 महिन्यात वर्षभराला काम करत असतो. पण आजही त्या गुन्ह्यामध्ये 10 जे आरोपी आहेत त्याचे फक्त त्या लेडीजला त्याची आईची मुलाची आई होती, त्या मुलाच्या आईला सुप्रीम कोर्टाने तात्पुरता जामीन दिलेला आहे. अदरवाईज 9 जे आरोपी आहेत ते सगळे आजही जेलमध्ये आहेत. आणि हे सगळं हे करत असताना मला एवढं आवडून सांगावं असं वाटतं की हे सगळं काम जे आहे ते पोलिसांच्या बरोबरीने किंवा त्याहूनही जास्त काम जे आहे पत्रकार आणि पत्रकारिता यांनी केलेलं आहे. आणि त्याचमुळे त्या ठिकाणी त्या कुटुंबियांना म्हणजे एक हात त्या ठिकाणी त्या कुटुंबीय अग्रवाल कुटुंबीय असेल किंवा कुठलाही म्हणजे किती मोठा व्यक्ती असू दे, किती टॉपची व्यक्ती असू द्या, तर त्यालाही सुद्धा त्या ठिकाणी कायद्याच्या कक्षेतून किंवा न्यायालयाच्या कक्षेतून किंवा न्यायाच्या कक्षेतून तो बाहेर पडू शकत नाही. हे त्या